मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून बहिणींना आता जर हप्ता मिळणं बंद झालं असेल तर त्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्वात महत्त्वाची सूचना दिली। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आतापर्यंत सरसकट मिळत गेला, परंतु काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देखील मिळाले नाहीत। त्यांचा हप्ता बंद झालाय की काय असा प्रश्न अनेक महिलांना पडला होता। परंतु महिलांनो, तुमचा हप्ता बंद झाला नाही तर तुमच्यासाठी अत्यंत चांगली अशी खुशखबर आली आहे। तुम्हाला आतापर्यंत जेवढे हप्ते चुकवावे लागले तेवढे सगळे हप्ते सरकार मार्फत दिले जाणार आहेत आणि तुम्हाला सगळ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। पण लाडक्या बहिणींनो, सरकारकडून याबाबत आत्ताच एक नवीन जी.आर. आला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेल्या या जी.आर. मध्ये लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचं आधार कार्डचं ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे। तेव्हाच लाडक्या बहिणींना हप्ते येणं सुरू होणार, महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नसेल आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा होत नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेल्या नवीन जी.आर. मध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला असेल तर त्यांना एक महत्त्वाचं काम देखील करायला सांगितलंय। हा नवीन जी.आर. आला, यामध्ये सर्व माहिती सविस्तर दिली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल महत्त्वाची बातमी देखील जाहीर केली आहे। बऱ्याच महिलांची पडताळणी झाली, ज्यामध्ये बऱ्याच महिला अपात्र देखील ठरल्या। मग महिलांना वाटलं की आपल्या खात्यावर पैसे येत नाहीत म्हणजे आपण अपात्र ठरलो आहोत, पण नाही, हे चुकीचं आहे। महिलांनो, काही महिला अशा देखील आहेत की ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, सर्व अटींमध्ये बसतात, तर देखील त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नव्हता। तर हा जो अडलेला हप्ता होता तो महिलांना सरसकट मिळणार आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये जे काही चुकलेले हप्ते होतील ते सगळे जमा होणार आहेत। परंतु महिलांनो, तुम्हाला यासाठी सर्वात महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। ते तुम्हाला जे काम करावं लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। कारण तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी जी.आर. मध्ये एक महत्त्वाची बातमी दिली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता वेळेवर हवा असेल तर कमीत कमी 2 महिन्यातून देखील तुम्हाला हे काम करावं लागू शकतं। महिलांनो, जर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय प्रत्येक वेळी तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला हे काम करावंच लागेल। लाडक्या बहिणींनो, बऱ्याच महिलांनी हे काम 2 दिवसापूर्वी करून घेतलं आणि त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा जो काही अडलेला हप्ता होता तो जमा झाला। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील सर्व हप्ते मिळवायचे असतील तर तुम्ही हे काम नक्कीच करून घ्या। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जेव्हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला सांगितला होता तेव्हा एक ई-केवायसी करून घेतली होती आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा होत होते। पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले। तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड देखील दाखवलं, तुमचं बँक सेविंग ऍक्टिव्हेटेड करून घेतलं आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत गेला। पण त्यावेळी देखील बऱ्याच महिलांचं बँक सेविंग ऍक्टिव्हेटेड नव्हतं आणि त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नव्हता। पण आताच्या वेळी काय झालंय, आता एक नवीन अपडेट आलंय आणि त्यामध्ये नवीन जी.आर. सरकारने काढलाय। त्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। ज्या महिलांनी हे काम केलंय त्या महिलांना पैसे देखील मिळालेत। तर तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते मी सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जर हवा असेल तर तुम्हाला हे काम करायचं आहे। तर यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक चार्ट देण्यात आलाय आणि या चार्ट मध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे हे सविस्तर सांगितलंय आणि तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता जो पुढचा हप्ता येणार आहे तो महिलांना घटस्थापनेच्या वेळेस मिळणार आहे। म्हणजेच या नवरात्रीमध्ये लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार असल्याचं तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। लाडक्या बहिणींना नवरात्रीमध्ये हप्ता वाटप केलं जाईल, पण महिलांनो, हा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला हे महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, नाही तर तुमचा अडलेला हप्ता तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे नवरात्रीच्या अगोदरच तुम्हाला ही महत्त्वाची कामं करून घ्यावी लागणार आहेत, तर तुम्हाला हप्ता मिळू शकतो। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, म्हणजेच ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचे जे हप्ते जमा होतात ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होतात। त्यामुळे तुम्हाला जे काही काम करायचं आहे ते ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईट वरतीच करावी लागणार आहे।
जी तुम्हाला ई-केवायसी साठी महत्त्वाची वेबसाईट आहे। लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे, कारण तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे ई-केवायसी। ई-केवायसी म्हणजेच काय, जे तुमचं आधार कार्ड आहे ते तुम्हाला ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि जेव्हा ही प्रोसेस तुमच्याकडून कंप्लीट होणार आहे तेव्हाच तुम्ही पात्र असाल आणि तेव्हा तुमच्या लाडक्या बहिणींचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। बऱ्याच महिला पात्र आहेत, त्यांना हप्ता मिळत असेल, परंतु काही महिला पात्र आहेत परंतु त्यांना हप्ता मिळत नाही। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ladkibahin.maharashtra.government.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ई-केवायसीचा बॅनर दिसणार आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तेव्हा तुम्ही एक ई-केवायसी प्रोसेस सुरू केलेली असते। त्यानंतर तुम्हाला तेथे आधार क्रमांक विचारला जाईल, तो तुमचा आधार क्रमांक असेल तो तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी एक संकेतांक कोड असतो, म्हणजेच एक कॅप्चा असतो। तिथे जी अक्षरे दिलेली आहेत ती अक्षरे तुम्हाला परत तिथे लिहायची आहेत, तशीच परत टाकायची आहेत। ती अक्षरे तिथे टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या संमतीसाठी OTP सेंड केला जाणार आहे। त्यासाठी सेंड OTP बटनवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला OTP येईल। जर आपला ई-केवायसी आधीच पूर्ण झालं असेल तर ई-केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज देखील काही जणांना येतो। जर झालं नसेल तर तुमच्या आधार कार्ड ऑथेंटिकेशन कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला OTP येतो आणि तो OTP तुम्हाला तिथे टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट झाल्याचा मेसेज येणार आहे। यानंतर तुमचा जो आधार क्रमांक असणार आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये जमा केला जातो। ज्यावेळी तुमचा मोबाईल नंबर पात्र ठरतो आणि OTP तुमच्या स्क्रीनवर आलेला तुम्ही सबमिट करता त्यावेळी ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट झालेली असते। त्याच्यानंतर तुमची ई-केवायसी कंप्लीट प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नवीन यादीमध्ये जमा होता, म्हणजेच तुमचं नाव यादीमध्ये घातलं जातं, तुम्ही पात्र ठरले जातात आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता म्हणत असाल की मागच्या वेळी मला हप्ता मिळाला नाही, मग त्याचं काय झालं, तो आमचा हप्ता आता बुडला का? तर नाही, ज्या महिला ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट करणार आहेत, सर्वात महत्त्वाचं काम पूर्ण करणार आहेत, म्हणजेच तुमचा भारतीय नागरिक असलेला पुरावा, तुमचा आधार कार्ड नंबर, यासाठी सर्वात महत्त्वाचं काम करत असतं। जर त्याला तुमचा आधार कार्ड नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असेल तर तुम्ही जेव्हा ladkibahin.maharashtra.government वेबसाईटवरती जाणार आहात, आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर OTP सेंड करणार आहात, तुमच्या मोबाईल क्रमांकावरती ही प्रोसेस होणार आहे आणि ज्या महिला ही व्यवस्थित प्रोसेस कंप्लीट करणार आहेत त्या महिलांची ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता 100% मिळणार आहे। आतापर्यंत हप्ते आलेले होते ते देखील मिळणार आहेत आणि इथून पुढे येणारे हप्ते देखील मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही GR मध्ये आलेली माहिती आहे, म्हणजेच तुम्हाला कमीत कमी 2 महिन्यातून तरी ही प्रोसेस कंप्लीट करावी लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला सरसकट हप्ते वेळेवर येत गेले, कोणताही प्रॉब्लेम तुमच्या हप्त्यामध्ये होणार नाही। जर तुमचा हप्ता अडला असेल तर परत तुम्हाला ही ई-केवायसीची प्रोसेस करावी लागणार, हे महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे पैसे सरसकट वेळेवर मिळत राहणार आहेत।